चटपटीत व चटकदार तोंडाची चव वाढवणारी ही कैरीची डाळ म्हणजेच आंबे डाळ खाण्यासाठी तयार आहे। त्याआधी नमस्कार, स्वागत आहे तुमचं पल्लवीज किचन मध्ये। तर आज मी तुम्हाला कैरीची डाळ बनवून दाखवणार आहे। आता सध्या उन्हाळ्यात कैरीचं व आंब्याचं सीझन आहे। कैरी आणायची आणि चटकदार तोंडाची चव वाढवणारी अशी कैरीची डाळ बनवायची। काही ठिकाणी याला आंबे डाळ देखील म्हटले जाते आणि बनवायलाही अगदी सोपी रेसिपी आहे। कमीत कमी साहित्यात पण होते आणि मस्त अशी सगळ्यांना आवडते अशी ही कैरीची डाळ आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा ही चण्याची डाळ आपण धुवून घेणार आहोत। ती 2 ते 3 पाण्याने चांगली चोळून धुवून घ्यायची आहे। ही डाळ इथे मी धुवून घेतलेली आहे आणि पुन्हा आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। अशी सर्व डाळ पाण्यामध्ये बुडायला पाहिजे असं एवढं पाणी घ्यायचं। ह्याच्यावर आता झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 तास भिजवून घ्यायचे आहे किंवा तुम्ही रात्रभरही भिजू घालून सकाळी ही डाळ करू शकता। आता आपली ही डाळ बघा किती छान अशी भिजलेली आहे। ही डाळीचे असे हाताने दाबून बघितले ना खाली की असा 2 तुकडे झाले पाहिजेत, तेव्हा समजतं की ही आपली डाळ पूर्णपणे भिजलेली आहे आणि ही डाळ आता आपल्याला वाटून घ्यायची आहे। पाण्यामधून ही डाळ आता मी वरती काढून घेणार आहे ताटामध्ये आणि त्यानंतर आपण ही वाटायला घेणार आहोत। आपण डाळीतलं सगळं पाणी काढून टाकले। तर आज मी इथे तुम्हाला पाट्यावर ही डाळ वाटून दाखवणार आहे। तुम्ही जर मिक्सर वापरत असाल तर कमी जास्त करून ही डाळ दरदरीत वाटून घ्यायची आहे। चला मग डाळ वाटताना यातच मिरच्या पण टाकायच्या आहेत, एकत्रच वाटायचं आहे आणि छान अशी या पद्धतीने डाळ वाटायची आहे। अशा प्रकारे दरदरीत अशी छान डाळ वाटून घ्यायची आहे। खूप बारीक करायची नाहीये पिठासारखी। ही आपली वाटलेली डाळ आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि नंतर जी राहिलेली डाळ आहे ती पण अशाच पद्धतीने आपण इथे वाटून घेणार आहोत। डाळ वाटून झाल्यानंतर मी राहिलेल्या मिरच्या, थोडेसे अर्धा चमचा जिरे आणि 1 अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि हे पण मी इथेच वाटून घेणार आहे पाट्यावरती।
आपली ही डाळ वाटून झालेली आहे। त्यामध्ये मिरची, आलं आणि जिरेही वाटून घातले आहेत आपण। आणि इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। आणि त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। आणि त्यानंतर इथे मी अर्धा चमचा साखर घालून घेतलेली आहे। तुम्ही हवं तर पिठी साखरही घालू शकता किंवा गूळही घालू शकता यामध्ये। त्यानंतर इथे मी साल काढून किसून घेतलेली कैरी टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कैरी घालू शकता। तुम्हाला ज्याप्रमाणे आंबट आवडतं तसं तुम्ही यामध्ये कैरी घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं असं एकजीव झालं पाहिजे हे सगळं। आणि आपण आता इथे फोडणी देऊन घेणार आहोत। यामध्ये मी तेल टाकलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। आणि त्यानंतर आता मी इथे जिरे घालणार आहे। जिरे पण चांगले तडकलेले आहेत। त्यानंतर आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि थोडासा हिंग टाकणार आहोत, कारण ही चणा डाळ आहे। काहींना पोटाचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे ही चणा डाळ पचायला थोडी जड असते, म्हणून आपण इथे ही हिंग घालून घेतलेला आहे। आणि हे मिश्रण आता थोडं थंड झाल्यानंतर तुम्ही या डाळीमध्ये घालू शकता। तुम्हाला जर 2-3 दिवस ही डाळ टिकवायची असेल तर तुम्हाला ही फोडणी थंड झाल्यानंतरच या डाळीमध्ये घालायची आहे, जेणेकरून ही डाळ 2 दिवस तरी टिकेल। आणि हे मिश्रण टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी या फोडणीमध्ये हळद टाकायची विसरली आहे, पण तुम्ही हळद टाकून घेऊ शकता यामध्ये। इथे बघू शकता मी थोडीशी तेलामध्ये फोडणी करून हळद टाकून घेतलेली आहे। कलरही छान आलेला आहे, दिसायलाही छान दिसते आणि टेस्टलाही खूप छान झालेली आहे ही डाळ। अशा प्रकारे आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। चटकदार चटपटीत ही कैरीची डाळ खाण्यासाठी तयार आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।